इंडो चायनीज मिक्स मसाला अपना वाला चायनीज। ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। लोकसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यातील उमेदवारांना अर्ज दाखल करण्यासाठी आता अवघे 2 दिवस उरले आहेत। राज्याचे वनमंत्री आणि चंद्रपूर लोकसभेचे भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार आज आपला उमेदवारी अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करणार आहेत। अर्ज दाखल करताना मुनगंटीवारांसोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि अन्य दिग्गज नेते मंडळी उपस्थित राहणार आहेत। शिवाजी चौक इथल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भित्तिशिल्पाला सुधीर मुनगंटीवार अभिवादन करतील। त्यानंतर गांधी चौकात छोटेखानी सभेचं आयोजन करण्यात आलंय। गांधी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रॅली काढत मुनगंटीवार उमेदवारी अर्ज दाखल करतील। तर चंद्रपुरात सुधीर मुनगंटीवार विरुद्ध प्रतिभा धानोरकर असा हा सामना बघायला मिळेल। तर याबद्दल चंद्रपुरातून अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सारंग पांडे। लोकसभेचा जो पहिला टप्पा आहे याच्या नॉमिनेशनसाठी अवघे 2 दिवस उरलेले आहे आणि त्यामुळे एक मोठी रणधुमाळी जी आहे ती आता या आज आणि उद्या या 2 दिवसात पाहायला मिळणार आहे। आज राज्याचे वनमंत्री आणि भाजपचे जे ज्येष्ठ नेते आहे आणि चंद्रपूर लोकसभेसाठी ज्यांना उमेदवारी देण्यात आली आहे ते सुधीर मुनगंटीवार आज आपलं नॉमिनेशन दाखल करणार आहे। तर उद्या प्रतिभा धानोरकर जे आहे काँग्रेस पक्षाच्या उमेदवार त्या आपलं नामांकन जे आहे ते दाखल करणार आहे। आज जवळजवळ 11 वाजता या सर्व नॉमिनेशन प्रोसेसला सुधीर मुनगंटीवारांच्या सुरुवात होईल। सध्या आपण जिथे उभा आहोत त्याच छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सुधीर मुनगंटीवार हे महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करतील आणि त्यानंतर गांधी चौकात एक छोटेखानी सभा होईल आणि त्यानंतर एक मोठी रॅली काढून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत सर्व कार्यकर्ते, भाजपचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते जातील आणि त्या ठिकाणी मग मुनगंटीवार आपला नामांकन जे आहे ते दाखल करणार आहेत। मुख्य म्हणजे यावेळी जे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे देखील उपस्थित राहणार आहेत। सोबतच अनेक या भागातले जे आमदार आहेत आणि नेते आहेत, माजी आमदार आहेत, माजी खासदार आहेत ते देखील या पूर्ण कार्यक्रमात उपस्थित राहण्याची शक्यता आहे। एकंदरीत पाहिलं तर एक मोठं शक्ती प्रदर्शन जे आहे ते या नॉमिनेशनच्या माध्यमातून भाजप करणार आहे। कारण गेल्या वेळी भाजपने ही सीट 44,000 मतांनी हारली होती आणि यावेळी भाजपने कुठल्याही परिस्थितीत ही चंद्रपूरची जागा आहे ती जिंकायची या चंगानीच सुधीर मुनगंटीवारांना मैदानात उतरवलं आहे आणि एक प्रकारचं एक मोठं शक्ती प्रदर्शन जे आहे ते आज या नॉमिनेशनच्या रूपाने चंद्रपूर शहरामध्ये आपल्याला दिसून येणार आहे। ठीक आहे सारंग, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। तर नागपूर